आणि बसून घ्या. मागच्या प्रेक्षक वर्गाला हा सामना अनुभवता आला पाहिजे. तसेच विंचवादेवीच्या सुद्धा विनंती करतो की आपण बसून घ्यायचं, जरी एक्स्ट्रा प्लेयर किंवा पाठीराखी मैदानात आले असले तरी सुद्धा, कारण अंतिम फेरीपर्यंत आपण या ठिकाणी राहिला आहे. त्यामुळे सर्वांचा सन्मान आहे आणि सर्वांचं स्वागत आहे. आणि या स्पर्धेचा पहिली चढाई, अंतिम फेरीची चढाईसाठी जातोय, अर्थातच विराज कदम. त्याच्यासमोर आहे 7चा डिफेन्स. मजबूत खेळ नक्कीच अपेक्षित आहे. एक मराठमोळा मातीतील खेळ आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा झालाय. या कबड्डीला खरंच ग्लॅमरस निर्माण दिलं ते म्हणजेच प्रो लीग प्रथमतः आपल्याकडे आली, ते म्हणजेच चारू शर्मा यांच्या या व्यक्तिमत्वाकडून. त्यानं आखलेला जो प्लॅन होता त्या प्लॅनवर सक्सेस झाली आणि जवळजवळ 10 ते 12 पर्व होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा त्याच वेळेपासून पुन्हा एकदा कबड्डीचा नाद घुमू लागलाय. आता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कोण यशस्वी होतोय ते पाहायचंय. चढाईसाठी गेलाय तू अनिकेत, एक एमटी चढाई करत माघारी परतले. त्याच्यासमोर शिवम वाणी. अतिशय शांत संयमी खेळ दोन्ही संघांकडून अपेक्षित असणार आहे. आक्रमक चढ्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे शिवम वाणी. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी यशस्वी ठरतो का ते पाहायचं आहे. आणि रिकामे असे मागे परतलाय अक्षय साठे, एक संयमी आणि तितकाच गुणवान खेळाडू. त्याच्या समोर आहे ते 7चा डिफेन्स. अतिशय सुंदर खेळ आपल्या संघासाठी साकारत त्याने अंतिम फेरीमध्ये आपल्या संघाला आणले. हे त्याची खरोखरच मेहनत आहे, एक लगन आहे. आणि त्याच बाजूनं तो या ठिकाणी आपल्या संघाला पुढे उंच शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल. जर सुपर रेड केली तर पुण्यावरून 100 रुपयाचं पारितोषिक पुढील खेळाडूंना मिळणार आहे. ते म्हणजे शिवम वाणी, अश्मित विरकुड, सिद्धांत वाणी आणि श्रुतिक वाणी. या ठिकाणी अनिकेतला टिपलंय. अनिकेत खरोखर छोट्या चढीचा छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला करताना पाहायला मिळाला, परंतु आता डिवाइड आहे. अश्मितचा रेड पॉइंट बोनस ऑन आहे. या ठिकाणी पारस पाहायला मिळतोय आणि रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं जरूर केला जाईल. आणि या ठिकाणी स्वतःचाच बॅलन्स गेलाय, स्वतःचा तोल ढाळलाय आणि स्वयंचित झालाय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक अवांतर गुण अमर समजेला प्राप्त होते. आता 5-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं दोन्ही खेळाडू, दोन्ही संघांचे खेळाडू तितकेच एक रणनीतिकार आहेत की वेगवेगळी रणनीती, वेगवेगळी खेळाडू ज्या समोर साकारताना पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्षणाला काय करायचं, काय करू नये याचा नक्कीच त्यांना चांगला अनुभव आहे. आणि म्हणूनच हे दोन संघ आज आपल्याला अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळतात. हारजीत हा लपंडाव आहे, त्यामुळे नक्कीच जिंकण्यावर हुरळून जाऊ नये, हरणाने रुसून जाऊ नये. त्यामुळे थोडेसे जड शब्द आहेत, त्यामुळे थोडंसं समजायला सुद्धा जड जाईल. आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला आहे, यशस्वी ठरतोय सुपर रेड साठी या ठिकाणी. आणि या ठिकाणी बोनस +4 पॉइंट तुषार साळुंके इन फायर. एकूण 5 गुण प्राप्त केलेत. जबरदस्त चढाई या ठिकाणी, आक्रमकता पाहायला मिळाली. गणेश खराडे यांच्याकडून सुद्धा आपल्याला बक्षीस गुगल पेच्या माध्यमातून पारस तुषारसाठी रक्कम ₹200.
आशु या ठिकाणी गुण प्राप्त करतोय का? रंगतदार मॅच मैदानामध्ये रंगतय. साहिल जागडे यांच्याकडून तुषार यास 100 रुपयाचा पारितोषिक आहे. विजय बांद्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्यामुळे एकूण 400 रुपयाचं पारितोषिक, जीपे 200 आणि हे रोख स्वरूपातलं पारितोषिक. चढ्यासाठी गेलाय एक खरोखरच एका चढाईत या ठिकाणी सामन्याचं चित्र पालटलंय आणि या ठिकाणी गुण गमावलाय. खास करून रेड पॉइंट 2 चढांमध्ये लोन देण्यात यशस्वी ठरला. पूर्ण क्षेत्ररक्षण खेळ करून सोडलंय. खरोखर हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये होणे अपेक्षित आहे. सुरुवातीलाच इरादे स्पष्ट केले ते म्हणजे खास करून तुषार साळुंखेनं आपल्या संघासाठी आलेली सुपर डुपर रेड जवळजवळ 5 गुणांची रेड त्याने केली आणि या ठिकाणी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, प्रयत्नांसाठी मेहनत करावी लागेल आणि या ठिकाणी अभि याची एमटी चढाई. अक्षय साठे याची चढाई, त्याच्या समोर 7चा डिफेन्स आहे. या धक्क्यातून सावरतोय का अमर सोमजाई ते पाहायचं आहे. एक लोणाचा बोजा काही मिनिटात देण्यात यशस्वी ठरला, तो खास करून 2 रेडमध्ये तुषार साळुंखे. टाळ्या होणं अपेक्षित आहे. प्रेक्षक वर्ग आपण दर्दी आहात, उशिरापर्यंत या ठिकाणी या सामन्याची वाट पाहत होतात. तुमचं सर्वांचं अंतिम फेरीसाठी हार्दिक स्वागत असेल. परंतु या ठिकाणी काय घडेल, काय बिघडेल, कोणाच्या बाजूला विजयाचा मार्ग जाईल हे येणारा काळ नक्कीच सांगेल. परंतु इरादे स्पष्ट आहेत, ते म्हणजेच विंचवा देवीचे. आणि या ठिकाणी जबरदस्त चावडा पक्कड. एवढी आक्रमकता असणं खेळाचा भाग जरी असला तरी सुद्धा स्पर्धांमधून मित्रता जपायची असते. यासाठी मी मगाशी सुद्धा विनंती केली होती. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक वेगळाच ॲटम पाहायला मिळतोय, तो म्हणजे विंचवा देवीकडून सिकंदरचा हा पहिला टॅकल. या टॅकलनं पूर्णपणे सामन्यामध्ये आता दहशत निर्माण केली ती विंचवा देवीच्या खेळाडूंनी. दुखापत झाली आहे, कोचना विनंती असेल आपण त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. दुखापत न सावरतोय का ते पाहायचं आहे. मॅच तर खरोखरच अंतिम फेरीचा सामना करो याला म्हणतात खेळाडू. इंजरी नंतर सुद्धा पुन्हा एकदा त्याच उत्साहात पाहताना मिळतोय. परंतु आता पुढे काय घडतं ते पाहायचं आहे. एक रंगतदार सामना, एकाच चढाईमध्ये 4 गुण आणि बोनस गुण असे प्राप्त करत तुषारनं खरोखरच या सामन्यामध्ये एक आपली वेगळीच गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजेच अंबर सोमजाईचा 6चा क्षेत्ररक्षण. 6-1 अशी लढत आहे आणि या ठिकाणी खरोखरच आपला नावाला साजेसा खेळ या ठिकाणी करावा लागेल. परंतु या ठिकाणी प्रयत्न तर केलाय, यशस्वी होतोय का ते पाहायचं आहे. एक चांगली यष्टी लाभलेला साळुंखे माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर अश्मित विरकुड. खूप काही अपेक्षा आहेत अश्मितकडून अमर सोमजाईसाठी. या ठिकाणी आतापर्यंत अतिशय सुंदर खेळ केलाय. एक गुण मिळवण्यासाठी खरोखरच रक्ताचं पाणी केलं जाते. चढासाठी येते पारस डू-वाय डाय स्पेशलिस्ट. एक रंगतदार सामना, अंतिम फेरीचा सामना या भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या नगरीमध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये खरोखरच सर्वांना एक या सामन्याकडे खेचून आणले. उशिरापर्यंत ही सामना जरी रंगला असला तरी या ठिकाणी सिद्धांत वाणीचा सुंदर अटॅम्प्ट पाहायला मिळतोय. या अटॅम्प्ट मध्ये सिद्धांत वाणी आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करतोय. टॅकलचा पॉइंट या ठिकाणी लाभलाय आणि चढाईसाठी जातोय तो अश्मितच्या समोर 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे, याच्यावर पूर्णपणे नजर असणार आहे, याच्या खेळाकडे नजर असणार आहे. सिकंदर सारखा जबरदस्त असा खेळाडू आहे की तो त्याच्या
समोर सावध झाला की नक्कीच सुटत नाही, एवढी त्याची पकड, फिक्स पकड म्हटली जाते. फेविकॉल सारखे हात आहेत आणि आजपर्यंत त्याने आपल्या संघाला याच कौशल्यावर विजयाच्या मार्गावर नेलं आहे. परंतु या ठिकाणी आता आक्रमक चळ्या या कोण करेल, डिफेन्सिव्ह विचारात कोण जाईल, किंवा दोन्ही संघ आक्रमक खेळतील, येणारा काळ नक्कीच असणार आहे. आणि या ठिकाणी आता प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे सिद्धांत वाणी, श्रुतिक वाणी याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. श्रुतिकच्या समोर आहे तर 6चा क्षेत्ररक्षण, 6-1 लढत आणि हे आहे डुवाल डाय. या ठिकाणी काय करतो ते पाहायचं आहे. एक चाणाक्ष, एक मेहनती खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी बोनसचा अटेम्प्ट तर नक्कीच केला आहे आणि प्रयत्न होतोय का, गुण मिळणार तो एक, तो म्हणजेच श्रुतिक वाणी यांना. रेड पॉईंटचा 1 पॉईंट या ठिकाणी चढायसाठी आलाय तर तुषार. एक रंगतदार मॅच दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. यापूर्वीचा सेमीफायनल सुद्धा तितकाच रंगतदार रंगला. जाखमाता वर्सेस विंचवादेवी. जाखमातानं पहिला लोन देण्यात यशस्वी ठरला होता, नंतर सगळी सूत्र घेतली ती विंचवादेवीने परत जाखमाता परत त्याच इराद्याने स्पष्ट झाली. परंतु या ठिकाणी आपल्याला चढाई करताना पाहायला मिळते तो म्हणजे तुषार खरोखरच एक गुणवान असा खेळाडू. बोनस प्राप्त केलाय, बोनस प्राप्त केलाय. राजू शहापूरकर पंच बोनस गुण प्राप्त करून देत आहेत. चढाईसाठी जाते तो म्हणजेच अभिशिपूरकर. आणि या ठिकाणी सिकंदर सारखा मोठी मछली जाल में फासी असं म्हणायला काय हरकत नाही. त्याला अभिनं बाद केलंय. रेड पॉइंट मिळणार अभिला. सुरुवातीचे खरोखरच या ठिकाणी आपल्याला रंगतदार मॅच पाहायला मिळतो या भैरवनाथ क्रीडा नगरीमध्ये. कारण या स्पर्धेचे क्युरेटर आहेत ते म्हणजेच विजय नलावडे यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या विजय साखरे यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली आणि इतकं सुंदर मैदान त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तयार झालंय. अजूनपर्यंत ते उधळलं नाही, त्यामुळे नक्कीच त्यांच्या ह्या कामाला, त्यांच्या या कामाला नक्कीच दाद द्यावी लागेल. हाफ टाइम होतोय. 10 मिनिटं कशी गेली तुषारनं नक्कीच सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलंय. आणि या 10 मिनिटांमध्ये खरोखरच एक चांगली लढत अपेक्षित आहे पुढच्या 10 मिनिटांमध्ये. त्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, येणारा काय सांगेल. स्कोर आहे 5-12, 12-5. सात गुणांच्या फरकानं पुढे आहे तो म्हणजेच विंचवादेवी जीवनेश्वर कोण. एक मेहनती संघ आणि त्यांच्या समोर सुद्धा आपल्याला एक पाहायला मिळतं अमर सोमजाई जो मागच्या स्पर्धेचा विजयी संघ आहे. या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान चालू असलेला हा हाय व्होल्टेज मॅच आपण सर्वजण अनुभवताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा हे क्षण टिपण्याचा प्रयत्न करतोय. लाईव्ह जरी असला तरी सुद्धा आपल्या खेळाडूची चढाई सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये कशी कॅच करता येईल यासाठी सुद्धा प्रत्येकाचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी रंगतोय. 7 गुणांच्या आघाडीवर आहे तो विंचवादेवी जीवनेश्वर कोण. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल. तुषार याची पहिली चढाई मध्यंतरानंतरची एक यशस्वी असा चढाई बहादर. पुढे काय होते पाहायचंय. चढाईसाठी गेलाय, बोनस ऑन आहे, बोनससाठी नक्कीच प्रयत्न करील. परंतु या ठिकाणी खरोखर प्रयत्न केलाय आणि खेळाडू बाद ठरवलाय, स्वयंचित झालाय. चढाईसाठी जातोय. आता रंगत येते सामन्यामध्ये. चढाईसाठी गेलाय तो शिवम वाणी. सुपर टॅकल ऑन. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये काय घडेल. चढाईसाठी जातोय तो अनिकेत साखरे. त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. अनिकेत पर पूर्ण मदार असणार आहे. कारण या सामन्याचं चित्र कोणाच्या बाजूने झाकेल इतका दर्दी कबड्डी रसिक आहे तो नक्कीच या सामन्याकडे लक्ष लागून लागलंय की कोण जिंकेल. पाठीराखेत
तेवढेच एकमेकांच्या मागे आहेत आणि त्यांनाकडून काय घडतंय ते पाहायचंय. चढायसाठी जातोय तो शिवम वाणी. त्याची चढाई एक आक्रमक चढाई होते का ते पाहायचंय. अनिकेत सारखा खेळाडू सुद्धा मैदानामध्ये 2 अनिकेत पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी काय प्रयत्न करतो ते पाहायचंय. ही सुद्धा एमटी चढाई, सामन्यात एक एमटी चढाई. वेळ निघून जातोय, त्यामुळे नक्कीच 10 मिनिटं यापूर्वी कधी निघून गेली तेही कळलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा या थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात तहान लागते. काय खाऊन पिऊन आलेत काय कळत नाही आहे, इतका सोक पडलाय. तर त्यामुळे खरंच कौतुक आहे तुमचं सर्वांचं, कारण की इतक्या उशिरापर्यंत आपण देवेंद्र गुरव सुद्धा खूप उशिरा या मैदानामध्ये दिसतात असं वाटतंय. आमचे काही मित्र आहेत ते प्यायलेत. धन्यवाद. चढ्यासाठी जातो अभि 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 डुवाल डाय स्पेशलिस्ट या ठिकाणी पाहायला मिळतं. एक मोठा अटेम्प्ट नक्कीच करावा लागेल. आक्रमण आहे तो खास करून अनिकेत साखरे याच्यावर आणि अनिकेत साखरे. काय घडतंय काय घडतंय. जबरदस्त प्रयत्न, जबरदस्त प्रयत्न. मॅच मध्ये जबरदस्त ड्रामा तयार होतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी मान्य करायचा लागेलच. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील असं या ठिकाणी मॅनेजमेंटच्या वतीने सांगितलं जातंय. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन अपेक्षित आहे. मॅच पुढे चालवायचे. 2 गुण मिळणार आहेत. सुपर टॅकल अनिकेत साखरे. डुवाल डायसाची पाचारण केलंय. आक्रमक चढ्या या ठिकाणी पण नक्कीच पाहायला मिळतात. खरोखर सांगतो एवढा दर्दी प्रेक्षक वर्ग कोणाच्या बाजूने जातोय. हा चांगला प्रयत्न आहे पारस याचा, आणि या ठिकाणी काय घडतं ते बघायचंय. आणि गुण प्राप्त होतोय. 1 गुण पारसला. रेडचा पॉइंट. चढ्यासाठी जातोय श्रुतिक वाणी. पुन्हा एकदा एक रंगत, पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय अमर सोमजाई. अमर सोमजाईला खूप काही संघर्ष करावा लागतोय आणि या ठिकाणी संघर्षात जान आणली आहे ती म्हणजेच या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेत 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 थोडस अनिकेत साखरेने केला प्रयत्न आणि त्याला साथ दिली त्या दुसऱ्या अनिकेतनं, त्यामुळे 1 गुण मिळतोय तो म्हणजेच विंचबा देवीला. एक रंगतदार मॅच मैदानामध्ये. चढ्यासाठी जातोय अक्षय साठे याची चढाई. खरोखरच एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी या ठिकाणी ही स्पर्धा आहे. मागच्या स्पर्धेत त्यांनाच क्वार्टर फायनल मध्ये हरवलं होतं. आज या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये आणि हा ऍडव्हान्स टॅकल
या ठिकाणी खरोखर सांगतोय की मॅचचं चित्र खरोखरच आता या ठिकाणी स्पष्ट आहे. 11 गुणांची तब्बल आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते. चढायसाठी गेला तो अश्मित विरकुळ, त्याच्यासमोर जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. आणि या ठिकाणी जबरदस्त खुश असाल तर जोरदार टाळ्या करा. प्रेक्षक वर्ग आपल्या खेळावर नक्कीच धन्यवाद धन्यवाद. दोनास एक अशी लढत, सुपर टॅकल ऑन आहे आणि प्रेक्षकांनी एवढा उशिरापर्यंत काही मॅच पाहिली, का वेळ दिला, तर त्यांचा आनंद या ठिकाणी दिवीगडूत होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच सर्वांचा फायनलसाठी, अंतिम फेरीसाठी हार्दिक स्वागत असेल. टाइम ऑफ मिळवलाय 18-6 असा हा गुणफलक आहे. त्यामुळे नक्कीच एका दिशेनं सामना जातोय का, किंवा त्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण करण्याचा अमर समजायचे खेळाडू करतायत का, ते आपल्याला पाहायचंय. चढ्यासाठी येतोय तो म्हणजे जर्सी नंबर 22, त्याच्यासमोर आहेत ते विराज. अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी साकारतोय, परंतु तितकाच चांगला डिफेन्स आहे तो म्हणजे विंचवादेवी जीवनेश्वर कोण या संघाचा. हा 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 राज शहापूरकर या ठिकाणी खरोखर लाभलेले पंच आहेत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच आहेत. एकतर्फी सामना, प्रेक्षकांचा परवडी ठरणारा सामना. तर खरोखर सांगतो की याच सामन्यासाठी यांनी केला होता अट्टाहास, शेवट गोड व्हावा. तर भैरवनाथ क्रीडा मंडळानं केलेली ही स्पर्धा खरोखर शेवटच्या मार्गावर जाताना पाहायला मिळते आणि केलेला तो अट्टाहास होता. गेली 15-20 दिवस या स्पर्धेची तयारी केली होती आणि त्यातील हा अंतिम फेरी दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अनिकेत साखरे आजच्या या स्पर्धेचा खरोखरच एक सुपर टॅकल स्पेशलिस्ट म्हणायला काही हरकत नाही आहे. इतकी सुंदर टॅकल त्यांनी केली आणि या ठिकाणी अभिजित सरक्याला सुद्धा मध्याच्या बाहेर पाठवलं होतं. त्यामुळे या सामन्याचं चित्र पालटण्यास क्षमता असणारे खेळाडू नक्कीच या ठिकाणी आहेत. खास करून तुषार साळुंकेचं कौतुक. अनिकेत जो छोटा आहे त्याचा सरनेम मला माहिती नाही आहे, त्याचं सुद्धा कौतुक असेल आणि त्याही पेक्षा अनिकेत साखरेचं. चढ्यासाठी जातोय श्रुतिक वाणी. एक दमदार खेळ अपेक्षित होता, परंतु पहिल्यापासूनच केलेली तर या ठिकाणी खरोखर पंच रायगड जिल्हा असोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे पंच परीक्षा 5 आहेत. त्यामुळे ते आज या ठिकाणी आपली स्पर्धा खेळवण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान राखणं आपलं कर्तव्य आहे. चढायसाठी जातोय तो म्हणजे अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिफेन्स. जबरदस्त फॉर्ममध्ये अंतिम फेरीमध्ये तुषारला इन केल्यानंतर वाढलेलं त्यांचं बळ आज या ठिकाणी पाहायला मिळालं. विंचवादेवी या संघाने हा सामना जिंकला तर हितेश आणि जिग्नेश चांदोरकर यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बोनस प्लस पॉइंट अश्मित विरकुळ. तर या ठिकाणी पारस्याची डुवाल्ड आहे. हा 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 जबरदस्त ॲडम या ठिकाणी पाहायला मिळतोय अमर सोमजाईच्या सिद्धांत वाणीचा. त्यामुळे नक्कीच एका सिद्धांतला गुण जातोय. शेवटची 3 मिनिटं आहेत. सामना खूप दूरवर पोहोचलाय, परंतु प्रयत्न काही राजाने सोडले नाही. त्यामुळे नक्कीच दोन्ही बाजूला एक चांगली लढत आणि या सुंदर पकड, सुंदर पकड, सुंदर पकड.
या स्पर्धा आपल्याला मित्रत्वासाठी खेळवतो आपण. मित्रांनो, एवढा गोंधळ करू नका. अभिनंदन अभिनंदन आहे, सर्वांचं अभिनंदन आहे, प्रेक्षक वर्गाचं अभिनंदन आहे. परंतु या सामना ही स्पर्धा खरोखरच यशस्वी आहे ते वैजेश भैरवनाथ क्रीडा मंडळाची. या ठिकाणी खरं सांगतोय की ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे घेतलेली मेहनत आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर्सी नंबर हा सामना जर का विंचवादेवीने जिंकला तर हितेश आणि जिग्नेश चांदोरकर यांच्याकडून 400 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 400 ऐवजी 500. जबरदस्त फॅन फॉलो आहे तो म्हणजे विंचवा देवीचा. खुश आहे तो पब्लिक, खुश आहे तो प्रेक्षक, खुश आहे तो दर्दी कबड्डी रसिक. त्याने खरोखरच त्यांच्या अपेक्षा नुसार या ठिकाणी खेळ केलाय आणि ह्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्यात. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्गाला एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न खेळाडूने केलाय. त्यामुळे नक्कीच त्यांचं कौतुक असणार आहे. ते म्हणजे विंचवा देवीच्या खेळाडूंचं खास करून या सामन्यात पकड मिळून दिली ते तुषारनं. आणि या तुषारच्या खेळावर खरोखरच बेहद खुश आहेत ते म्हणजे सर्व प्रेक्षक वर्ग. चढ्याचढी जातो तो विराज आणि त्याच्यासमोर 7-6चा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखर सांगतो की केला होता अट्टाहास, शेवट गोड व्हावा. खरं सांगतो या स्पर्धा आपल्याला मित्रत्वासाठी खेळवल्या जातात. यात हार जीत हा लपंडाव आहे. हे सुरुवातीलाच मी सांगितलं होतं. विजय साखरे आणि विजय नलावडे यांनी केलेलं हे मैदान फार महत्त्वाचं योगदान ठरले त्यांच्या या स्पर्धेच्या निमित्तानं. यासाठी एक आपली खेळाडू वृत्ती असणं फार गरजेचं आहे. चढचढी गेलाय अक्षय. एक हाती सामना फिरलाय तो म्हणजेच विंचवा देवी जीवनेश्वर कोण या संघाकडे. त्यामुळे नक्कीच शेवटचे काही क्षण या सामन्याचे उरलेले आहेत. डुबल डायसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी नक्कीच एक संयमी खेळ. गुणांची फारकत हा जबरदस्त आहे 23-9. त्यामुळे नक्कीच गुणांचं मार्जिन 14 गुणांचं आहे. त्यामुळे ते या ठिकाणी शेवटच्या काही क्षणात काही पूर्ण होईल का. देवेंद्र गुरु यांच्याकडून विंचवा देवीला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. चढेचढी गेलाय तो अक्षय. डुअल डाय. याला म्हणतात मैत्री, याला म्हणतात कबड्डी. आणि या कबड्डीच्या जोरावर खरोखर स्पर्धा यापुढे ठरतील. टाळ्या वाजवा. सिकंदरनं दाखवलेलं ॲग्रेशन पण खरंच आपल्या मित्राचं या ठिकाणी कौतुक करतोय, एक सन्मान देतोय. त्याबद्दल खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण इतकं चांगलं खेळताय, एक चांगली कबड्डी या श्रीवर्धन शहरामध्ये खेळताय, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. खास करून विंचवा देवी जीवनेश्वर कोण या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. विजयी ठरलाय भैरवनाथ चषकाचा मानकरी विंचवा देवी जीवनेश्वर कोण. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. साई जागडे विजय बांद्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कॅश पारितोषिक या ठिकाणी आलंय ते तुषारसाठी. तुषार सावंके याला 200 रुपयाचं पारितोषिक साई जागडे विजय बांद्रे यांच्याकडून लाभलं होतं. गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे आपल्या मित्राकडून. विंचवा देवी संघाचा प्रतिनिधी संघात खेळणारा खेळाडूंनी यायचा आहे.